मुंबई गोवा हायवेवरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावर त्या टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी प्रशासनाचे आभार मानले असून मात्र नियोजित तारखेला व सकल हिंदू समाजाच्या वतीने त्या ठिकाणी पोहोचून तेथील ग्रामस्थांना धीर देऊन त्यांची संवाद साधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मुंबई गोवा हायवेवरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावर 4 दिवसांपूर्वी एका चहाच्या टपरीवर खान नामक व्यक्तीने व त्याच्या सगळ्या सोयऱ्यांनी पर्यटकांना बेदम मारहाण करून कपडे फाडून रस्त्यावर दोरीने बांधून ठेवले होते. या प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल झाला होता. याची गंभीर दखल कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी घेऊन 48 तासात पोलीस प्रशासनाने व महसूल प्रशासनाने ती अनधिकृत टपरी उद्ध्वस्त केली नाही तर आपण 12 तारखेला ती टपरी उद्ध्वस्त करणार असल्याचा इशारा देताच अवघ्या काही तासात सदर टपरी प्रशासनाकडून उद्ध्वस्त करण्यात आली आहे. कुडाळ मालवण मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी कडक भूमिका घेत पर्यटकांना त्रास देणाऱ्या मुस्लिम खानची इथे दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. पोलीस प्रशासन महसूल प्रशासनाने त्या अनधिकृत टपरीवर त्वरित कारवाई करावी, ती टपरी जमीनदोस्त करावी, अन्यथा मी 12 तारखेला त्या ठिकाणी जाऊन ती टपरी काढून टाकणार आहे व त्यामुळे उद्भवणाऱ्या सर्व प्रसंगाला प्रशासन जबाबदार राहणार आहे असा इशारा दिला होता. निलेश राणे यांचा इशारा म्हणजे प्रत्यक्षात कारवाई या धास्तीने प्रशासनाने सदरची बेकायदा टपरी उद्ध्वस्त केली आहे. सदरची टपरी उद्ध्वस्त झाली तरी आमदार निलेश राणे हे नियोजित ठरलेल्या वेळेत त्या ठिकाणी जाऊन तेथील ग्रामस्थांना व इतर हॉटेल चालकांना धीर देणार आहेत व तेथील स्थानिक देवळात आरती देखील करणार आहेत. यावेळी काल घटनास्थळी कट्टर राणे समर्थक अखेरचे माजी सरपंच राजन भगत उपस्थित होते. ब्युरो न्यूज कोकणला ब्रेकिंग सावंतवाडी. कामा काढल्यासारखे करतात ऍक्च्युली तर तोडून पुरा तोडूकच आहे जेसीबी लावलं. मोठी वाटते. Ciri kisah asli matri bilang na dari tata na tua